पगार आला आणि पगार संपला असं तुमच्याबरोबर होतं का? मित्रांनो, असं तुमच्याबरोबर होत असेल ना तर याच्यामध्ये आश्चर्य काही नाहीये. फक्त प्रॉब्लेम एक आहे की आपल्याला ना त्याच्या खोलापर्यंत जायचं आहे की असं का होतं. मी ज्यावेळेस लोकांबरोबर बोलतो, मी फायनान्शियल प्लॅनिंगच्या बद्दल लोकांबरोबर जेव्हा डीप डिस्कशन करतो त्यावेळेस मला अगदी कटाक्षाने काही गोष्टी आठवतात आणि त्या मी त्यांना प्लॅन करायला सांगतो. त्याच्यानंतर मग आम्ही त्या काही गोष्टी त्यांना इम्प्लिमेंट करायला लावतो. तुमच्याबद्दल सुद्धा असं काही घडतंय का बघा. तुमचा पगार भले 50,000 असू दे, 25,000 असू दे किंवा 1,00,000 असू दे, रूल हा कॉमन राहणार आहे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करा की तुमचा अनावश्यक अननेसेसरी खर्च टाळा. तुमचा जर पगार 50,000 असेल आणि तुमचा जर खर्चच 48,000 होत असेल, 49,000 पगार होत असेल आणि जर तुमच्याकडे पैसे सेव्हच होत नसतील तर मग तुम्ही 50,000 कमवा काय आणि 5,00,000 कमवा काय, तुमची गत हीच कायम राहणार आहे. हे तुमचं कंटिन्युटी राहणार. दुसरं काय की तुमचे पैसे जे जात आहेत ह्याच्यामधनं काही पैसे हे तुमच्या इमर्जन्सीसाठी तुम्हाला साईडला ठेवलेच पाहिजे. इमर्जन्सीसाठी का साईडला ठेवले पाहिजेत? कारण उद्या जर तुमचा जॉब लॉस झाला, कारण सध्या इंडस्ट्रीमध्ये काय चाललं आहे काय हे आपल्याला माहिती आहे. उद्या काही जॉब लॉस झाला किंवा काही झालं किंवा पगार नाही आला किंवा काही फायनान्शियल क्रायसिस आले तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीला तुम्हाला कुठे तडा लागला नाही पाहिजे. पैसे सेव्ह करताना पैसे कुठे सेव्ह केले पाहिजेत की सेव्ह करताना ते पैसे अकाउंटमध्ये ठेवले नाही पाहिजे. अकाउंटमध्ये ठेवले तर ते पैशांची झीज होईल. त्या पैशांना चालना मिळाली पाहिजे, त्या पैशांना वाढ झाली पाहिजे. ते पैसे म्युच्युअल फंड SIP मध्ये तुम्ही गुंतवू शकता. आता ह्याचा एक रूल आहे. रूल कसा आहे की तुमच्याकडे जे पैसे येतात, समजा आपण मगाशी आता जे 50,000चं उदाहरण धरलं तर 50,000चं उदाहरणानेच आपण कंटिन्यू करूया. जर तुमचा 50,000 रुपये तुमचा पगार आहे तर तुम्हाला स्वतःला एक शिस्त लावायला लागेल, एक डिसिप्लिन लावायला लागेल की तुमचा पगार किती आहे त्यातनं उरलेले पैसे सेव्ह नका करू, थोडंसं उलट करा. आता काय करा की पगार आल्यानंतर पहिले तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला सेव्ह किती करायचे आणि उरलेल्या पैशांचा तुम्ही खर्च करायला नियोजन करा. कारण ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर तुम्ही स्वतःच्या खर्चांवरती पण नियंत्रण करू शकाल आणि सायमल्टेनियसली तुम्ही एक साइड बाय साइड एक कॅश हिस्ट्री क्रिएट करण्याकडे एक योग्य वाटचाल चालू करू शकाल. स्वतःला जो डिसिप्लिन लावायचा आहे तो लावा. 5%चा लावा, 10%चा लावा, 20%चा लावा, व्हॉट एव्हर इज कम्फर्टेबल. तुम्हाला ज्या अमाऊंटनी कम्फर्टेबल आहे त्या अमाऊंटनी करा. दुसरं अजून एक महत्वाचं म्हटल्यानंतर तुम्ही एक स्वतःचा कॉर्पोरेट ऑफरचा असून त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमचा एक स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे. हेल्थ इन्शुरन्स का असला पाहिजे? जर उद्या कुठे जाता येता काय ऍक्सिडेंट झाला, हॉस्पिटलायझेशन झालं, आजारपण आला किंवा समजा तुमच्या कंपनीने जे काही तुमचा इन्शुरन्स दिलेला आहे हा इन्शुरन्सच्या व्यतिरिक्त तुमचं जर बिल आलं तर तुम्हाला त्याच्या पुढे हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे. तुमच्या नातेवाईकांकडे हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे. आणि शिवाय तुम्ही सेव्हिंग केलेले हे जे पैसे आहेत हे एका क्षणामध्ये सगळे शून्य पण नाही व्हायला पाहिजे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुमचा प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंगच्या हिशोबाने ही एक योग्य वाटचाल राहील. तुमचा एक स्वतःचा प्रॉपर हेल्थ इन्शुरन्स असायला हवा. किती असायला हवा आहे, काय आहे ह्याबद्दलची गोष्ट आपण नंतर करू शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा विषय म्हटल्यानंतर मग तुम्हाला स्वतःचा एक लाईफ इन्शुरन्स पण असायला हवा. लाईफ इन्शुरन्स का असायला हवा? तुम्ही म्हणाला अरे नाही मी आताच काम करतोय आणि माझा आता वेळ आहे, मला इन्शुरन्स मध्ये आता काय पैसे घालवायचे नाहीये, मला आता पैसे काय त्याच्यामध्ये वाया घालवायचे नाहीत, आता मी करिअरकडे कॉन्सन्ट्रेट करतो आणि मला सेव्हिंग कडे इन्व्हेस्टमेंट कडे लक्ष द्यायचं आहे. तर ही जर चूक तुम्ही करत असाल तर ही टाळा. कारण इन्शुरन्स हा नेहमी येणार त्यावेळेस घ्यावा ज्यावेळेस आपल्याला त्याची गरज नाहीये. कारण ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस असं होऊ शकतं की तुम्ही एकतर इन्शुरेबल इंटरेस्टच्या पलीकडे गेला असाल किंवा तुम्ही इन्शुरन्स होण्याचा जो कॉस्ट आहे तो इन्शुरन्स प्रोडक्ट अप्लाय करण्याचा तो तुमच्या आवाक्याच्या बाहेर जाऊ शकतो. आणि यंग एज मध्ये इन्शुरन्स मिळालेला हा नेहमी चांगला असतो. कारण काही यंग एज मध्ये पॉलिसी मिळणं याचे अप्रुव्हलचे चान्सेस जास्त असतात. कारण आपल्या बॉडीमध्ये इलनेसेस स्ट्राईक झालेले नसतात. उद्या काही असे आजार उद्भवले आणि जेणेकरून आपल्याला नंतर वाटते की आता मला इन्शुरन्स घ्यावा तर कमी एज मध्ये सुद्धा आजार उद्भवल्यामुळे तुम्हाला इन्शुरन्स मिळू शकत नाही. तर ह्या गोष्टीचं पण आठवणीने लक्षात ठेवा. फायनान्शियल प्लॅनिंगचं आहे ना हा जो गोष्ट आहे ही सगळी गोष्ट आहे ही ऍक्च्युअली खूप मोठा टॉपिक आहे. हा तुम्हाला जर माझ्याबरोबर 1 to 1 डिस्कशन करण्यामध्ये इंटरेस्ट असेल आणि स्वतःचं इन्व्हेस्टमेंटचं प्लॅनिंग करून घ्यायचं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आम्ही एक आमच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तर दिलेलीच आहे. तुम्ही त्या नंबरवरती आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपण इंडिव्हिज्युअल तुमच्यासाठी काय सुटेबल होईल या हिशोबाने आपण प्लॅन करू शकतो. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरे टॉपिक्स माझ्याकडनं ज्याच्यावरती तुम्हाला डिस्कशन करायचं असेल किंवा माहिती करून घ्यायची असेल किंवा तुम्हाला कन्फ्युज असाल की तुम्ही काय केलं पाहिजे हे तुम्ही कमेंट मध्ये सुचवा. आपण त्याबद्दल देखील चर्चा करूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट सिरीज मध्ये.